सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पायल शिंदे, तुम्ही बघत आहात पायल शिंदे डेली व्लॉग. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मिशो परचेस. मी काय परचेस केले आणि त्याचे रिव्ह्यू पण देईन. तो स्टे ट्यून ऑन माय चॅनल. हे माझं फर्स्ट परचेस आहे मिशोमधनं. हे मी जे काही घेतलंय ते तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. जर तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. तो मी ह्याच्यात मागवलंय मना आणि बहिणीसाठी हे टॉवेल. हे टॉवेल आहेत. मी तुम्हाला एक ओपन करून रिव्ह्यू देते कारण की दोघे सेमच असतील. तो हे किती क्यूट आहे. तो हे आहे हेअर टॉवेल. तुम्ही ह्याच्याने केस धुल्यानंतर हेअर टाय करू शकता. मटेरियल इज गुड. मटेरियल चांगलं आहे. आय थिंक थोडंसं स्मेल येतो ह्याच्यामधनं, पण एकदा धुल्यानंतर आपण यूज करू शकतो. त्याची लेंथ एवढी आहे, तुम्हाला दिसू शकते. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, तुम्ही तिथनं चेकआउट करा. जो नाव इट्स सेकंड बॉक्स. हेही मी मिशो मधनं ऑर्डर केलंय. सो लेट्स सी ह्याच्यामध्ये काय आहे. ऍक्च्युली मला तर माहितीच आहे, पण तुमच्यासाठी वो. सो ह्याच्यामध्ये आहे फेशियल किट, फेस क्लीनिंग किट. मे बी तुम्हाला दिसते का नाही, पण ही गोल्डची आहे. लेट्स सी कसं आहे. हे ऍक्च्युली मी रिव्ह्यू आणि कस्टमर ज्यांनी ज्यांनी परचेस केले त्यांचे कमेंट वाचून हे मी परचेस केले. हे मी पहिले केव्हा ऑर्डर नाही केलंय. ते माझं फर्स्ट एक्सपिरियन्स असं हे यूज करायचं. सो लेट्स सी कसं असणार आहे. तुम्ही बघू शकता की काय काय आलंय. ऍक्च्युली याच्यामध्ये नंबर्स दिले, ते स्टेप वाईज तुम्ही हे डब्बीमध्ये क्रीम यूज करून फेस क्लीन करायचे. आणि ते इन्स्ट्रक्शन पण आहेत, तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. स्मेल किंवा हे फर्स्ट आहे 5 in 1 फेशियल किट गोल्ड. आणि हे आहे क्लिन्झर. हे क्लिन्झिंग आहे. सो ओपन करूया आपण. स्मेल चांगली आहे, पण यूज केल्यानंतर कळेल की फेस वरती सूट होतंय का नाही. सो मी याचा रिव्ह्यू तुम्हाला देईन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझा सेकंड व्हिडिओ ह्याचा रिव्ह्यू वाला नक्की बघा. अँड लास्ट मी परचेस केलंय साडी. ही कॉटन साडी आहे. ऍक्च्युली आता खूप ट्रेंड मध्ये आहे, मी ऑर्डर केली. तुम्ही बघू शकता साडीचं मटेरियल. ऍक्च्युली प्युअर कॉटन नाहीच आहे, मिक्स्ड कॉटन आहे. मे बी फर्स्ट वॉश नंतर कळेल आपल्याला की प्युअर आहे का नाही. आता टच करून तर ती प्युअर नाही वाटत. तुम्हाला दिसते का नाही, जस्ट अशी येईल ती साडी. ती या साडीवरती पण लुक येणार आहे, मी क्रिएट करेल. अजून मी नक्की नाही केलंय. लेट्स सी काय कसा लुक मी ह्याच्यावर करू शकेल.
ही फेशियल किट आपण ह्या आईवर ट्राय करणार आहे. आई प्लीज तुम्हाला लावून देते तुझ्यावर प्लीज. आणि वहिनीला पण वहिनीवर पण ट्राय करणार. परत तुम्ही वहिनी बघून घ्या तुम्हाला कसं वाटतंय. असं ते ह्याच्यामध्ये लिहिलंय स्टेबलायझर. हा मग ह्याच्यात काय लिहिलंय स्क्रब. हे मी ओपन केलेलं ह्याचं स्मेल घेऊ शकतो. वास ह्याचं किट मधनं तेवढा मस्त येत आहे ना. मी तुमच्या दोघांवर आई ट्राय करणार आहे. घे बघ. वास घे मॅम तुला आयडिया. तू आई मान्य कर की मी तुझ्यावरती ट्राय करणार. चला आज वहिनीची फर्स्ट रेसिपी आहे पराठे. मेथीचे पराठे. काय बनवणार आहात मेथीच्या पराठ्यामध्ये? काय काय टाकणार आहात? सॉरी सांगा. काय नाही, प्रथम तर मेथी चिरून थांबा मी येतो. काय नाही आज बनवणार आहे मेथीचे पराठे. थोडं जोराने बोला, माझ्या लोकांना ऐकू नाही येत. ऐकू जात नाही. बनवणार आहे मेथीचे पराठे. हा तर मेथी प्रथम तर मी चिरून धुवून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची ह्याची मी ठेचून पेस्ट बनवणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि मग त्याच्यामध्ये वाटीभर तुम्ही बेसन टाका. बेसन पीठ ते टाकल्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घ्या. ती सुद्धा निवडली कोणी होती मेथी? आम्ही तिघांनी, आजी, बाबा आणि मी. ओके. तो महत्वाचा प्रश्न होता, मेथी निवडण कोण? त्यानंतर ती अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका. तुम्हाला टाकायची तर पांढरे तेल टाका. त्यानंतर हळद, मीठ, तिखट आणि गरम मसाला, तुम्हाला जे तुमच्याकडे असेल मसाले जगभरातले ते टाका. जगभरातले. आणि त्यानंतर त्याच्यावर टाकायचे ते दही मिक्स करताना. आणि मग चांगलं मळून घ्या पीठ. पाणी टाकून मळून घ्या पीठ आणि थोडं तेल लावून एकसारखं मळा आणि झाकून ठेवा 15-20 मिनटं. आणि त्यानंतर मग आपले पराठे लाटायला घ्या आणि गरम गरम घरातल्याला खायला द्या. आता मी तुम्हाला प्रोसेस पण दाखवा आणि वहिनी कसं टाकणार आहे त्यांनी तुम्हाला विधी तर सांगितली आहे. लेट्स सी. नाही असं फोटो घे, पण ते काजू बाजू लावते तो फोटो घेऊ नको. नाही तो तर मी घेणार आहे. आई मी घेणार आहे. नाही म्हाताऱ्या माणसाला तुला काळजी घ्यायला लागणार नाही. तुला माझ्या लग्नामध्ये सुंदर दिसायचे का नाही? मी ते लग्न सुंदर दिसत नाही. कपडा बिपडा घालून काय नाव नाही मेकअप केला तर सुंदर दिसायला असं काय नाही. नाही आता काय निघालंय गाईस, तुम्हाला आता मजा येईल का की आईवरती मी लावणार आहे. हात जोडतो बाबा. नाही असं नको करू. आई तू आता हा म्हणली होतीस चीटिंग नको करू. पहिल्याच नाही जोड. नाही. मम्मी आईला सांग. काय करू मी मला नाही आई. मला गाईस सपोर्ट करा म्हणा आणि आईला कन्व्हिन्स करा. असं फोटो मध्ये तुम्ही लोक काय बोलत तर नाहीये. तर वहिनी तुम्हाला मदत करणार आहात आईला मनवायसाठी. आणि वहिनी तर रेडीच आहे. तो वहिनीवरती पण ट्राय मारूया गाईस. माझ्यासारखी तुझ्यासारखी काय नाही. एज इज अ जस्ट अ नंबर, यु नो. मग आता जवानी जीत घालून आपल्या हे करते, पण माझ्यासारखीच आहे का मला म्हणतात ना एक दिवस. जवानीमध्ये लोक म्हणतात की पोरांचे आणि सासूंचे ह्या सर्वांची कामं आहेत, आता टाइम नाहीये. कमाई आहे जीन घालून भुंजे लागतो काय मला करायचं. नाही आई आपलं असं नाही चालणार. तर गाईज आता आम्ही पराठ्याची तयारी केलेली आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते की आम्ही काय काय घेतलंय. दाखवा वहिनी. काय? हे गव्हाचं पीठ. ओके. किती वाटी घेतली? 3 वाटी घेतले. ओके. आणि दुसरं हे आहे बेसन पीठ 1 वाटी. 1 वाटी बेसन पीठ. ओके. त्यानंतर हे आहे दही. ह्यातलं थोडंसं मी दही घेणार आहे. हाफ कप दही घेणार आहे.
ही मी कोथिंबीर स्वच्छ धुवून साफ करून चिरून वगैरे ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये पेस्ट बनवले अद्रक लसूण आणि मिरची, ओके. धुतलेली मेथी, त्यानंतर यात मसाल्यामध्ये घेतले आम्ही पांढरे तीळ, ओवा, मला असं उलट दिसत असेल, तिखट, हळद आणि गरम मसाला आणि मीठ सर्वात आवश्यक. चवीनुसार तुम्ही मीठ वापरायचो, आम्ही तर असंच घेतलंय. तर तुम्हाला आता आम्ही पीठ वीठ मळून मग भेटतो. झालं आमचे ठेपले. ठेपलं म्हणायला गेलो तर खूपच छान झालेले आहेत आणि ज्याची तशी चव असते हॉटेलमध्ये त्याच्यापेक्षा खूपच भारी आहे. ते परत घरचं त्याचे अति सुंदरच झालेलं काम, एक नंबरच. म्हणजे काय टेस्टमध्ये विचारायला नको, तर हे घरगुती जास्त, हॉटेल जास्त. थँक्यू बाय. रुको जरा सबर करो. आणि जे जेवण बनवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यांना खूप आतून गाला हसू आलेलं आहे. ठीक आहे, दाखवा. आईला विचारू आता. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आई तुला कसं लागलंय? मस्त लागलं. चांगलं झालं. सगळं झालंय, मीठ वीठ सगळं बरोबर आहे. मीठ समजा आता आमची ऑलमोस्ट सर्व थेपले बनवून झालेत, पण वहिनी कसे वळून त्याला तेल वेल लावते ते मी तुम्हाला दाखवते. मी असं लावते, जरा जास्त तेल पाहिजे, मी तर घरात नाही. तुला बघायसाठी मी कॅमेरा नाही लागला. आम्हाला काहीतरी बोलायचं बोल. की सर्व सदस्यांना सांगायचं की सकाळ जे कामावर उठून जे कामाची सुरुवात होते, आता गाईच आम्ही चालायला निघालेलो आहे. सुरुवात होते हे काय विसायचा एंड होता. गाडा तर आता आम्ही निघालोय जेवून चालायला. कामाला थाकून हारून आलेलो माणूस आम्ही. काय काम बी तसं तोडून करून घ्यायचं आमच्याकडनं. बस पुढे अरे तू तुझ्या सरची कंप्लेंट करतोस? नाही, मेहनत करायला नाही, पाहिजे. हळू किती बोलतोस? नाही अरे बघितलं चुकून तर आम्ही वाट लागलो ना. नाही, हा खरखर त्याला निघालाय. महाराज तू ओळखतो? काय वाटत गाई आम्ही रात्री आणि जेवून आमचा सर्व काम आवरून आम्ही वॉकला निघालो, नाईट वॉक. व्हायचं चाललं का व्हायचं बरं वाटतं. शतपावली करा निघालं, शतपावली. ते चाललं का व्हायचं फ्रेश हवा भेटते. स्पेस हवा भेटते. फ्रेश 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 गाईज. एवढं गार पडलंय नोंदा जी उलटत नाही. तुम्ही बघू शकता आमची मिनी मनाली आहे. तर आजचं जेवण आम्ही जे बनवलं होतं ते सर्वांना आवडलं. ते ताटामध्ये जे दिसते ते सर्व जेवण वहिनीने बनवलेलं. मी फक्त भाजी बनवली होती. तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगायचं की तुम्हाला आमच्या जेवणाचे ताटाचे फोटो बघून कसं वाटलं. तर गाईस, आता वहिनी आपल्याला मराठीमध्ये 2 शब्द सांगणार. अरे मराठीमध्ये काय, गुजरातीमध्ये 2 शब्द सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. वहिनी जायला काय विचारायचं ना तुम्ही मला, जे एवढं गुजराती आहे तेवढं बोला. काय एवढं नुसतं मजा? मग ओके तर असं कसं? करायचे मग ते का कोण बोलत आवडायचे खबर છે મને ખબર નથી, मला माहित नाही, મને ખબર નથી. बस एवढंच आहे. डोंगरी, बटाका, रिंगण, घेवड्याला काय बोलतात? पापडी. आणि दुसरं काय? अजून काय? तर आम्ही आता आलोय चालून.
तर बाय गाईज, गुड नाईट. आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.